सुषमा MA केली योगामध्ये, MA स्टुडंट. So throughout life, we are continually undergoing these three states of consciousness without retaining any awareness of the experiences. However, the yogis of old found that, और ये main point पे अपन आए, और यहाँ पे anyway recording में बोलूंगी, लोगों को सुन लो. However, the yogis of old found that by maintaining undivided attention, हा म्हणजे अनडिवाइडेड अटेन्शन म्हणजे एकाग्र चित्त ठेवल्याने ऑन द मोमेंट ऑफ द ब्रेथ, कुठे ठेवल्याने? श्वासावर. ऑन द मोमेंट ऑफ द ब्रेथ अँड प्राणा दे कुड पास फ्रॉम वन स्टेट टू द नेक्स्ट विदाउट लुझिंग अवेअरनेस. जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या चारही अवस्थांमधनं आपल्याला जाता येतं सजगता घालवल्याशिवाय. जर आपण श्वासावर एकाग्र चित्त राहिलो तर. अनब्रोकन. आपण काय करतो, 2 मिनिट, 2 सेकंड, 4 सेकंड आपण एकाग्र असतो, 5व्या सेकंडला तो एकाग्रता निघून जाते आणि असं होत राहतं. ऑल द फोर स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस, ऑल द 3 स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस. बोथ द सुपर कॉन्शियस आहे, छोड दो. पण काय होतं, no, without, see, we can shift from one state to another without losing awareness if we are unbrokenly focused on our breath or prana. राहिलं तर अवस्थांमधनं सजगता घालवल्याशिवाय आपल्याला या अवस्था बदलता येतात, सजगता घालवल्याशिवाय, किंवा बदललेली अवस्थामध्ये जागृत राहतो आपण. जरा होतं थोडस, आय अंडरस्टँड. हा, 3 चौथं सुपर कॉन्शियस आहे. 3 तुर्या म्हणजे मग तू झाली ना, तुझी समाधी लागली ना ग. सुपर कॉन्शियस स्टेट आहे ना तुर्या म्हणजे. पण हे शिफ्टिंग आयुष्यभर, सी द पॉइंट इज, मुद्दा काय आहे, आयुष्यभर या तिन्ही अवस्थेमधनं आपण पसार होत असतो. कधी आपण जागृत असतो, स्वप्न असतो, सुषुप्तीमध्ये असतो, पण आपल्याला ते माहित आहे का की आपण कुठल्या अवस्थेमध्ये आहोत? आपल्याला माहित नसतं. स्वप्नामध्ये आहोत माहित नसतं, सुषुप्तीमध्ये अनकॉन्शियस स्टेट माहित नसतं. पण तिन्ही अवस्थेमध्ये आपण जेव्हा अवस्था बदलताना सुद्धा तिन्ही अवस्थेची सजगता आपल्याला ठेवता येते, जर आपण श्वासावर एकाग्र राहिलो तर. इज इट क्लिअर? Is it clear now? The yogis of old found that by maintaining undivided attention on the movement of the breath and prana, they could pass from one state to the next state without losing awareness. All right? They could even pass through the barriers of the finite mind into the infinite. भौतिकतेमधनं सगुणमधनं निर्गुण मध्ये पण जाता येत होतं त्यांना, जर अनडिवाइडेड एकाग्र चित्त ठेवला तर. सगळे 14 लोकांमध्ये फेऱ्या घालून येऊ शकतो आपण. ओके, सो फ्रॉम द फाइनाइट माइंड इनटू द इनफाइनाइट ऑल्सो वी कैन गो. कौन है अपना व्हीकल? कौन लेके जा रहा है अपने को? श्वास, प्राण. ऍस्ट्रल पण सगळ्या अवस्थेमधनं आपण पास होऊ शकतो. हा, इट इज रिटर्न इन द मांडुक्य उपनिषद दॅट देन द आत्मा remains oblivious to the external, intermediate and internal worlds and enters into Turiya where neither sight nor thought can penetrate. आता तुर्या अवस्था ती अवस्था आहे जिथे काहीही दिसत नाही, जिकडे विचार नाही, शून्य अवस्था आहे. ओके, सो जिथे विचार पण नाही आणि शब्द पण नाही, दोन्ही गोष्टी नाही, दृष्टी पण नाही, दृश्य नाहीये. ओके, so Mandukya Upanishad that
आत्मा remains oblivious to the external, intermediate and internal world. मग आत्मा कुठेही नाहीये, आत बाहेर मधली अवस्था कुठल्याच अवस्थेमध्ये नाहीये आणि तुर्यामध्ये जातं. तुर्यामध्ये शून्य अवस्थेमध्ये. सो आत्मा आपला जो आहे सजगते, आपण प्राणावर एकाग्र राहिलो तर बदलत्या अवस्था आपल्याला जाणवू शकतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण सगुण मधनं निर्गुण मध्ये जाऊ शकतो. आणि तिसरा मुद्दा आपण निर्गुणात राहू शकतो. जिथे मन नाही पोचू शकत तिथे जाऊन आपण राहू शकतो तुर्यामध्ये. In fact, Turiya cannot be described in terms of the empirical world because there are no poles of duality. स्वाती, तुझ्यासाठी खास तुर्याची अवस्था वर्णनीय नाही आहे, कारण तिकडे द्वैत नाहीये. There are no poles of duality. How will you describe? So if you try to describe, किंवा तू त्याला एम्पायरिकल म्हणजे त्यांचं म्हणणं आहे हे मग हे मग हे मग हे जे सिक्वेन्शियल असतं ना, कारण तुझं लॉजिकल माइंड नेहमी सिक्वेन्स शोधत असतं. तुर्यासाठी तू सिक्वेन्स शोधायला गेलीस तर तुला सापडणार नाही, हा मुद्दा आहे. तर तसंच बऱ्याच गोष्टीचं जिथे आपण ब्रह्मांड किंवा आत्मा ह्याच्याबद्दल बोलतो ना, तिकडे आपल्याला सिक्वेन्स सापडत नाही, कारण ती अवस्था शून्य अवस्था आहे जिथे काही नाहीच आहे. तर तुम्ही कुठे त्याला बसवणार? हा, हे प्रॉब्लेम होतो. ऑलराइट. सो तुर्या कॅन नॉट बी डिस्क्राइब्ड इन द टर्म्स ऑफ एम्पायरिकल वर्ल्ड. एम्पायरिकल वर्ल्ड कोणाला म्हणतो? हा राजा, मग त्याचा जो भी चीफ मिनिस्टर, फिर उसके नीचे उससे, ये एम्पायरिकल वर्ल्ड है. हा सिक्वेन्स ज्याला मी म्हणते, करेक्ट. तो सिक्वेन्सच नाहीये ना, कसं तू वर्णन करणार? बिकॉज देर आर नो पोल्स ऑफ डुअलिटी. का सिक्वेन्स नाहीये? कारण द्वैत नाहीये. नॉर्थ पोल साऊथ पोल असायला पाहिजे ना, ते नाहीये. तर मग तू काय, तू कुठून कुठे किंवा कसं, कशातनं कशात, हे कसं सांगशील? नाही. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस युनाइट्स विथ इट्स सोर्स तदा द्रष्टु स्वरूपेव स्थानम. हो, येतात ना. त्यावेळेला त्यांना काही कळलेलं असतं का? नाही ना, काहीच नाही. मला असं वाटतंय की हे जे म्हणतायत ना की श्वासावर एकाग्र चित्त राहिल्यानंतर, हे ह्या तीन साठी जरी त्यांनी सांगितलं की तो अवेअरनेस आहे तुम्हाला, हो, याच्यात नाही ह्याच्यात माध्यम आहे, आलेलं कळणार त्यांना काही म्हणतायत ना. Again, it's an emptiness. There are no words to it. How do you describe? There's no duality. जिथे oneness आहे तिकडे तुला स्टार्टिंग पॉइंट नाही, तुला एंड पॉइंट नाही. पण आल्यावर म्हणते, आल्यावर पण नाही कळत, कारण आल्यावर जर कळलं तर ती वृत्ती झाली. नाही, पण आल्यावर एवढंच कळेल की मी इतका वेळ कशी तू नव्हतो. हाँ, मैं नहीं था. हाँ, करेक्ट. तर काळ वेळचं स्थळाचं भान तर काही नाहीच, आउट ऑफ क्वेश्चन आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस युनाइट्स विथ इट्स सोर्स द प्युअर आत्मन. तर चित्त जे आहे ना, आपलं चित्त, हे चित्त आत्मा बरोबर असतं. अगेन समजून घ्या, आत्मा आणि चित्त हे वेगळं परत. ऑलराइट, वी मस्ट नो, हे अंतःकरण चतुष्ट आणि आत्मा पाचवा तो वेगळा आहे. दे आर डिफरंट. They are not one and the same. When the consciousness is absorbed in Jagrat, awareness of Swapna and Sushupti is not there. जागृत असताना स्वप्न आणि सुषुप्ती असते का? नसते. In Swapna, nothing exists except that reality and the same applies to Sushupti. स्वप्नामध्ये जे चालू आहे तेवढं सोडून जागृत किंवा सुषुप्ती आहे का? नाही. सुषुप्तीमध्ये स्वप्न आणि जागृत आहे का? नाही. But all these levels of mind can be experienced simultaneously. पण जागृत, स्वप्न, सुषुप्ति सबका एक साथ अनुभव तुम ले सकते हो. And the purpose of yoga is to awaken our awareness of each state and thereby bring the mind closer together. तीनों अवस्था योग में जब हम आते हैं, समत स्थिति में आते हैं, समाधि की अवस्था में तीनों चीजों को तुम मर्ज कर सकते हो, क्योंकि ये मन के अवस्था है. अवस्था किसके है? मन के. सो वी लिव अंडर द डोमिनियन ऑफ डुअलिटी. अब अपन जो जिंदगी जी रहे हैं ये ईड़ा और पिंगला के बीच में जी रहे, राइट? वी आर, अब डुअलिटी द्वैत बोला तो ईड़ा और पिंगला, सूर्य चंद्र, हठ,
आता असं पण आपण करू शकतो की मन झालं, प्राण झालं, सुषुप्तीमध्ये असण्याबरोबर मन थोडं आहे. मन नाहीये, फक्त कॉन्शियसनेस आहे की मी आहे. अहंकार आहे. हा, अहंभाव आहे. बरोबर. आता बरोबर. हा, काही नाहीच आहे, पण आत्मा पण नाहीये, कारण तो मत झालेला आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस वननेस मध्ये गेलेला आहे. हा. Right. So we live under the dominion of duality, Ida and Pingala. While they control the body and mind, the consciousness has to undergo those experiences. Ida Pingala हे शरीर आणि मनाला कंट्रोल करतं, पण आपलं चित्त जे आहे ते बदलत राहतं. मग त्या शरीर मन जे काय गोंधळ घालतोय त्याप्रमाणे आपलं चित्त पण बदलत राहतं. Therefore, Swar Yoga aims to bring about a balance between Ida and Pingala. तर स्वर योगाचं काम काय आहे? इडा पिंगळाला बॅलन्स मध्ये आणावं, डुअलिटी द्वैतला बॅलन्स मध्ये आणावं. जर द्वैत बॅलन्स मध्ये आला तर सुषुम्ना जागृत होणार, सुषुम्ना उघडी होणार, ओपन होणार. सो टू अवेकन सुषुम्ना विच इज द प्युअर कॉन्शियसनेस. आणि ह्या प्युअर कॉन्शियसनेसच्या अवस्थेमध्ये जेव्हा ती ऊर्जा जी कुंडलिनी घालून बसलेली आहे, ती ऊर्जा जेव्हा ती त्या प्युअर कॉन्शियसनेस मधनं पास होते. आता आपलं कॉन्शियसनेस प्युअर नाहीये, चित्तभूमी बदलतीये सारखी सारखी. आता तेव्हा एकच चित्तभूमी होऊन जाते, प्युअर कॉन्शियसनेस. कुठलेच अडथळे नाही, बदलाव नाही, चेंजिंग नाही, काही नाही, काही नाही. सो व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा इडा पिंगळा बॅलन्स होऊन जातात, तो मार्ग उघडला, तो मार्ग उघडल्यावर ती एनर्जी जी राईज होते ना, ती एनर्जी त्या मार्गावरनं पसार होऊ शकते. मग त्यावेळेला जसं जसं ती पसार होणार तिकडनं, ज्या ज्या चक्राला तो छेद करत जाणार, तसे तसे अनुभव येत जातात. बट अगेन बॉडी अँड माइंड नाहीये, इडा आणि पिंगळा बॅलन्स्ड आहे. इडा आणि पिंगळा वेल बॅलन्स्ड असेल आणि ह्या पद्धतीने सुषुम्ना ओपन झाली तर ती तुम्हाला त्रास देणार नाही. ओके. पण आपण प्युअर कॉन्शियसनेस मध्ये नाही आहोत आणि आपण सुषुम्नाला ओपन केलं आणि कुंडलिनीला जागृत केलं, मग तुम्ही बोंबलला. वेड्यांचा बाजार. अगदी. इज दॅट राईट सुचित्रा? व्हॉट डू यू थिंक? हा ममता? बिलकुल. So before you come into pure, first step of spirituality is coming into pure consciousness, samatva, samadhi. Without coming into samatva, if you try to do stunt, then you are going to fall. नीचे सेफ्टी नेट नहीं है. हाँ, ट्रेपीज पे चढ़ गए, अब झूलो और फिर नीचे गिरते वो जोकर की तरह. ऑलराइट. सो सवाल ये होता है कि अब साइड हेडिंग दिया है, हु एम आई, मैं हूं कौन. चेंज इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस इज ब्रॉट अबाउट बाय वेरियस फिजिकल एंड सटल फैक्टर्स. अभी ये चित्त भूमि जो बदलती है ना, ये शारीरिक और दूसरे सूक्ष्म चीजों के वजह से बदलती रहती है. The difference between one state and another can more readily be seen from a physiological level. अब जागृत में से स्वप्न में गए, स्वप्न में से सुषुप्ति में गए, ये आसानी से कहाँ देख सकते हैं? तो शरीर को देख के. जो बंदा सुषुम्ना में सुषुप्ति में है, हमको पता क्या मरे जैसा सोया है, हम बोलते हैं राइट. अगर स्वप्न देख रहा है तो भी हमको पता चल जाता है कि बाबा ये स्वप्न देख रहा है. So the difference between one state and another can more readily, क्या हो गया सुचित्रा गायब, be seen from a physiological level. Neurologists have shown that the pains and pleasures we experience in each state are just the play of the brain chemistry. So how can we say which level of experience is reality? What is the truth? मैं कैसे जानूं कि सच्चाई क्या है? आज ही कुठे लिहिलं मी? Yeah, I just wrote, that जब भी कभी देखो, हाँ कभी कभी, हाँ कलबुर्गी सर की बात कर रहे थे, कभी कभी हम बॉस होते हैं और कभी बॉस जो हमारे नीचे है उनके अपन बॉस है, राइट.
लेकिन हमारे ऊपर जो है वो हमारे बॉस है। अब वो जैसे हमारे नीचे वाला जो है सबॉर्डिनेट जो है, उसके साथ अपन जैसे व्यवहार करते हैं, और हमारा बॉस अगर वहां पे आ जाए, हमारा व्यवहार तुरंत बदल जाता है। और हम ये इतना करते रहते हैं कि आखिर में हमको पता नहीं है हम बॉस है कि नहीं है। ओके, असली मंद लोक आहेत ना सगळे, त्यांना कळतच नाहीये की हे काय बोलतायत, मला इतकं हसू आलं त्यावेळेला. Get the point? We keep changing our state of consciousness so often. मूढ़ क्षिप्त विक्षिप्त एकाग्र मूढ़ इसमें इतने घूमते रहते हैं कि हम एग्जैक्टली है क्या, ये हमको ध्यान में ही नहीं आता है, या तो हम समझ ही नहीं पाते कि भाई नक्की मैं हूँ क्या। तो ये सुख दुख का खेल है ना, मैं सुखी हूँ या मैं दुखी हूँ। सोच कर सोचा जाए तो सच में पता नहीं है, क्योंकि कभी कभी हमको इतने सारे दुख दर्द होते हैं, उसकी बातें करते लगता है हाँ मैं दुखी आत्मा हूँ, और फिर इतनी मजा करते हैं फिर लगता है नहीं नहीं मैं सुखी आत्मा हूँ। मैं एग्जैक्टली क्या हूँ, सुखी हूँ या दुखी हूँ। ऑलराइट, so the pains and pleasures we experience, but how can we say which level of experience is reality? तो ये सच है या ये सच है, कौन सा सच है? It is difficult to know, for example, whether waking or dreaming is the real experience। ये जनक राजा की एक बहुत अच्छी कहानी है जो स्वामी सर्वप्रियानंद सुनाते हैं, पर अब मुझे बहुत याद नहीं आ रही है। लेकिन जनक राजा स्वप्न में थे, और उन्होंने स्वप्न में जो देखा वो इतना रियल था कि उनको उठने के बाद हाँ याद आया, उन्होंने उठ के सवाल पूछा कि वो सत्य है और ये स्वप्न है, या ये स्वप्न है और वो सत्य है। सपना मैंने जो देखा वो सपना सत्य है, और अभी जो मैं देखा करके बोल रहा हूँ वो सपना है। कौन सा सपना है? और ये सवाल को लेके वो इतने दुखी हुए, बहुत पब्लिक आए गए, सारे राज्य के फिलोसोफर आके गए, कोई उनको सेटिस्फैक्टरी उत्तर नहीं दे पाया। फिर अष्टवक्र वहां पे आए, उन्होंने उनको समझाया। So that is what that change, this is what they are saying. It's difficult to know, for example, whether waking or dreaming is the real experience। वो एक्सपीरियंस सच में था, उसमें मुझे मार डाला था तो मैं मर गया उधर। हाँ, तो उनका सवाल था मैं जिंदा हूं या मरा हुआ हूँ। सपने में देख रहा हूँ कि मैं जिंदा हूँ, मैं सच में तो मरा हुआ हूँ। है ना, क्योंकि उसने सपना देखा। सो एंड वेदर दिस कॉन्शियस रियलिटी इज व्हाट वी आर, और इफ द सबकॉन्शियस एंड अनकॉन्शियस आर द रियल स्टेट्स ऑफ एग्जिस्टेंस फ्रॉम विच ऑल अदर स्टेट्स मैनिफेस्ट। अब जागृत सत्य है तो क्या स्वप्न और सुषुप्ति असत्य है? और अगर सुषुप्ति सत्य है तो क्या जागृत और स्वप्न सुषुप्ति से निकलते हैं? या तो अगर स्वप्न सत्य है तो जागृत और सुषुप्ति स्वप्न में से निकल रहे हैं, कैसे पता चले? इन स्वर योगा इट सेज that if you absorb your concentration in the breath and prana, you realize that you are the breath and the body is the manifestation of that breath and consciousness। हाँ, बहुत अच्छा जवाब यहाँ पे स्वर योगा का हो रहा है। स्वर योगा बोल रहा है कि अगर श्वासों के साथ तुम एक रूप हो जाओगे तो तुम्हें पता चल जाएगा कि तुम श्वास हो, तुम प्राण हो, और ये जो शरीर है और शरीर की सजगता, सिर्फ शरीर नहीं, उसके साथ चित्त भूमि भी, कॉन्शियसनेस भी, सजगता भी, ये दोनों चीजें उस प्राण में से निकली है। प्राण के बगैर कुछ भी नहीं है, प्राण के बगैर कॉन्शियसनेस भी नहीं है। राइट? सो सो द क्वेश्चन अराइजेस, हु एम आई? तो सवाल उठता है कि मैं हूं कौन? एट द कॉन्शियस लेवल द फिजिकल बॉडी एंड माइंड आर द रियलिटी। अगर तुम जागृत में हो तो तुम्हारा मन शरीर जो है ये तुम्हारा सत्य है, दैट इज योर रियलिटी। बट एट अनदर लेवल दे सीज टू exist and you become something else, so you cannot say that you are mind and body alone। लेकिन ऐसा टाइम आता है कि जब तुम स्वप्न में चले जाते हो, फिर तुम सोचते हो कि मैं सिर्फ मन और शरीर नहीं हूँ, मैं और भी कुछ हूँ। राइट?
तो इट इज लाइक द स्टोरी ऑफ चुआंगजू हु ड्रेम्ट ही वॉज अ बटरफ्लाई। चुआंगजू की एक कहानी है। उसने सपना देखा कि वो एक बटरफ्लाई है, एंड व्हेन ही वोक अप ही आस्क्ड, am I a man dreaming I am a butterfly, or am I a butterfly who is dreaming that I am a man? Okay. The mind and consciousness can take any shape which becomes the reality in that moment. इसको जो अद्वैत वेदांत रिलेटिव ट्रुथ कहता है, या भगवत गीता में रिलेटिव ट्रुथ कहा गया है, उस क्षण में वो सत्य है। पहले नहीं, बाद में नहीं, उस क्षण में वो सत्य है। Therefore, स्वर योगा says, realize the true identity of the consciousness in its pure form as आत्मा। तो स्वर योगा भी वही कहता है कि प्राण के माध्यम से तुम आत्मा हो, इसको समझो। क्योंकि प्राण तुम्हें आत्मा तक पहुंचा रहा है, ले जा रहा है। वो तुम्हारा व्हीकल है, तुम्हारी गाड़ी है, तुम्हारा साधन है। वो यहाँ से शरीर से आत्मा तक का प्रवास उसके माध्यम से तुम कर सकते हो। मॉडर्न साइंस, साइकोलॉजी एंड न्यूरोकेमिस्ट्री may have discovered the chemical reactions which alter our state of consciousness। और अभी हम लोग अगर शरीर विज्ञान को देखें, फिजियोलॉजी, बॉडी फिजियोलॉजी, केमिस्ट्री, बॉडी फिजियोलॉजी केमिस्ट्री जो पढ़ते हैं, तो वो लोग कहते हैं कि हमारे ब्रेन में केमिकल चेंजेस होते हैं जिसके वजह से हमारी चित्त भूमि बदलती है। तो दिमाग में केमिकल लोचा, राइट। तो मूढ़, क्षिप्त, विक्षिप्त, ये केमिकल चेंजेस के वजह से हो रहा है। और हम सब जानते हैं केमिकल चेंजेस कब होते हैं, जब हमारे इंद्रिय बाहर की चीजों से जुड़ते हैं। हाँ, तो जब when you are connected to the external world, whatever input that comes in, that creates a chemical change in your mind, and suddenly you feel lazy, suddenly you don't want to do anything, or you become overactive, or you become like नहीं नहीं चलो करते हैं, or whatever, right? So, but they cannot precisely define what consciousness is। यहाँ पे साइंस हार रहा है कि कॉन्शियसनेस को डिफाइन कैसे करेंगे। So they cannot explain the process where the consciousness can be set free from the limitations of individuality। अब ये जो इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आहे, हा, चित्तभूमी माझी आहे, तुझी आहे, ही जी इंडिव्हिज्युअल चित्तभूमी आहे, ह्याच्यातनं मी कशी मुक्त हो? मग आत्मा पण एक बंधन जाणवू लागतं, because it is keeping you an individual consciousness and you don't want to be in individual consciousness, you want to be free from it। So how to do that? So far only yoga has been able to solve the problem with its systematic techniques of developing our awareness through subtler realms of consciousness। मग सजगता वाढवत जायची, आणि जशी जशी सजगता वाढत जाणार, जसं जसं एकाग्र चित्त होणार, तसं तसं मग आपल्याला चित्ताचे वेगळे खूप प्रकार दिलेले आहेत इन दिस बुक लाईट ऑफ योग सूत्रस। हा, त्याच्यामध्ये खूप सारे चित्ताचे प्रकार दिलेले आहेत, 8 दिलेले आहेत, 8 त्यांनी चित्ताचे 8 का 10 दिलेत, वेगळे वेगळे चित्ताचे प्रकार। सो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही, काय नावं पण इंटरेस्टिंग आहे, खूप दिवस शांत, प्रशांत वगैरे। हा, शांत, नाही. प्रशांत, एकाग्र। एकाग्र इज, हम्म. एकाग्र म्हणजे खूप लोअर लेवल आहे। एकाग्र नंतर खूप अवस्था दिलेल्या आहेत त्यांनी, चित्ताच्या अवस्था। नाही नाही, ते 5 आहेत ते वेगळे, हे नाही, हे तू समाधी अवस्थामध्ये गेल्यानंतरचे चित्ताची अवस्था दिलेले आहेत। ऑलराइट, so far only yoga has been able to solve the problem with its systematic techniques of developing our awareness through subtler realms of consciousness। In its true essence, consciousness has no mind or body other than its pure and conscious cosmic form। हा, तो परत शेवटी परमात्माचा आत्मा, परब्रह्माचा ब्रह्म, तो तेच आहेत आपण। हे योगच्या माध्यमातनं फक्त समजूच नाही शकत, तर योगच्या माध्यमातनं करता पण येतं। आतापर्यंत तरी योगाकडेच फक्त ह्याचं उत्तर आहे। बट अदरवाईज कॉन्शियसनेस, कारण माइंडला कॉन्शियसनेस, सायकोलॉजिस्ट माइंडलाच कॉन्शियसनेस समजत होते, आणि मग त्यांना हे कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती, बिकॉज तो हा फॅक्टर बघतच नाहीये की वय कोणाचं वाढतंय,
शरीराचं वाढतंय. जेंडर, तू बाई आहे का माणूस आहे? तू बाई आहे का माणूस आहे? का तुझी आत्मा बाई है का माणूस है? का तुझा शरीर बाई है का माणूस है? सो चैतन्य जो है उसको नो जेंडर, नो एज, नो बर्थ, नो डेथ, गुण बिण कुछ भी नहीं है उसको. सो यू आर दॅट प्युअर कॉन्शियसनेस. त्या प्युअर कॉन्शियसनेसलाच आत्मा म्हणतात. सो अल्टिमेटली ज्याच्यामध्ये कुठलाच बदलाव नाही, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, तो वेगवेगळे बॉडीज इनहॅबिट करू शकतो. बट अदरवाइज, so when you ask that question, that who knows that I was 5 years old, who knows the current age? So all three times, म्हणजे कालामध्ये, तिन्ही काळमध्ये ज्याचं अस्तित्व आहे तो आत्मा, जो काल पण होता, आज पण आहे, उद्या पण राहणार आहे. ऑलराईट. शरीर काल जे होतं ते आज नाही आहे, आज जे आहे ते उद्या नसणार आहे, थँकफुली. ऑलराईट. आणि आपली वेळ होऊन गेलेली आहे. सो आय थिंक आपण थांबूया इकडे आता. साउंड अँड फॉर्म ऑफ स्वरा, दिस मैम इज चिदानंद रूप में भी यही आता है ना? चिदानंद रूप में भी यही आता है. मैं ये नहीं, मैं वो नहीं, वो नहीं, नहीं. वो नहीं. फिर भी उसमें शंकराचार्य ने ना ममता स्थूल चीजों को बोला है. मैं माता नहीं, yes, मैं yes. पिता नहीं, या मैं भुगता नहीं, वगैरह वगैरह उसने बोला है. उंगली निकाल तो मैं बात करूं. सिर्फ उंगली दिख रही है, मुंह नहीं. तो हाँ, लेकिन वो चिदाकाश जो है ना, जो चिदाकाश, चिदानंद रूप मैं हूँ, उसके बारे में अपनी बात हो रही है कि वो चिदानंद रूप यानी क्या? शिवोहम शिवोहम. सो दैट इज दैट oneness. We are talking about the Shiva principle. All right, but all this is possible only if Only Ida if- and Pingala get balanced. तो हम लोग के लिए महत्व का ये है कि हम ईड़ा पिंगला को पहले बैलेंस करें. इसलिए वो सर ने हमको जो सिखाया ना कि सुषुम्ना चलानी नहीं चाहिए. चलानी नहीं है. हाँ, चलना है. हाँ, तो तुमने चलाया तो तुम्हारा गाड़ी डिरेल हो सकता है, एक्सीडेंट हो सकता है अगर चला है. चलानी चाहिए, चलनी नहीं चाहिए. हाँ, नहीं चाहिए. हाँ, चलनी नहीं चाहिए खुद ब खुद. उल्टा है. तुमने उसको चलाना चाहिए. दैट मीन्स यू हैव टू बी इन कंट्रोल ऑफ दैट कार. इफ यू आर नॉट इन कंट्रोल ऑफ इट, देन एनीथिंग कैन हैपन. दैट इज व्हाट ही मीन. ऑलराइट. Okay, I will see you in next class.